रामकृष्ण हरी सगळ्यांना. तर चला बघा, आज मी डोंगराची पूजा करीत आहे आणि महादेवाची पण. तर आज कोणावर आहे? रविवार आहे आणि पूजा करते. चला घ्या पूजा करून. विराज पण पूजा करतोय खाऊन पिऊन. आज रविवार आहे, सुट्टी आहे. नाही तर आता लगेच गेला असता बालवडीत, पण आज सुट्टी असल्यामुळे घरीची विराज पण. दीपालीची झाली पूजा करून, म्हणजे रोजच पूजा असते. अगरबत्ती लावून दर्शन घेऊन किती फेरे मारते कुणास ठाऊक. विराज तू पडशील बाळा, तू पडशील. सर्वजण किती असतात काय की 5 किंवा 7? 5, 7, 11. ज्याला जितके घालायचं तेवढा घालायचं. ह्याने काय होतं, भरपूर फरक होतो का? परपंचात फरक होतो, भांडणं होत नाहीत, किरकिर होत नाही, माणसाचं बुद्धी काय बळकट वगैरे होती, म्हणजे चांगली होती असं काहीतरी म्हणतात. आणि सर्व सुख हां, तर असं एकदम ही होतं. बाकीचं तर मला काय माहीत नाही, पण ह्या 2-3 गोष्टी तर सुधारणा होत्यात रोजची पूजा केल्यामुळं आणि हे प्रदक्षिणा घातल्यामुळं. तर आता तुम्ही घाला, पेलून घातली. चला, तर देवाची पूजा करून झाली आणि आता मला करायचा आहे स्वयंपाक. आणि विराज काय काय खातो? विराज तू बघू, दाखव मला दाखव काय खातो तू. आज सकाळी सकाळी कुरकुरा कमून भूक लागली? इकडे या, इकडे येऊन बोल माझ्याकडे. चल, भूक लागली? कसला आहे कुरकुरा? गोलवाला आहे. दाखव बरं एक काढून. चला, तर विराज दाखवतोय कसला कुरकुरा, दाखव बरं. वाव, गोल गोल. आणि ही काय म्हणते बघ ना, ही काय म्हणते बघ, काय म्हणते ती, काय म्हणते ती तिला? काय? नाही ते तिला द्यायचं नाही म्हणतोय. ती म्हणते दीदी, पण येऊ नाही म्हणतोय. विराज म्हणतो मी तुला देणार नाही. दे ना माऊली एक. हा, माऊली एक दे ना आपल्या. ती कशी महागती बघा. तर आमची मांजर आहे कुरकुरा खायसाठी कशी करायला लागली बघा. आता ती खाय ना, पण चल जाऊ दे, न खाय ना. चल, आपल्याला आता काय करायची, भाजी कशाची करायची पिल्लू? भाजी आज पिल्लू, आज भाजी काय करायची तुला पिल्लू? चला, तर मला आता करायची भाजी. आणि कायची आसन बघा. तर बघा, आज आम्हाला करायची आळूच्या पानाची भाजी. तर मी आले आहे आळूचे पानं घ्यायला. विराज, तुला खायचे का आळूचे पानं? खायचे? किती मोठ्याले आहेत बघ हे आपल्या आळूचे पानं. हा हा, यो ही पान तर केवढं झालंय विराज. हो बघ हे, हो बघ हे आळूच पान तर किती मोठं झालंय बघ ना. अयो, किती मोठं झालंय बाबा हे. अयो, हो, बस झाले का? किती मोठे बस झाले का आपल्याला एवढे भाजीला? हो, केवढं झालंय ते. तर केवढं आलेत बघ ना. बघा, तर अशा प्रकारे आज आम्हाला करायची आळूच्या पानांची भाजी आहे ना पिल्लू. आळूच्या वड्या ना पिल्लू. एवढे आहे ना. केवढे रे विरा? मोठाले. चला, तर दीपाली मॅडम पानं धुवून घेते आळूची. आज वड्या करायच्या. तर दीपाली मॅडम काय बोला, आता काय बोलत होता? आळूचे पान असे कट करून घ्यायची. आणि पान तर दीपाडची नाजूक तर नाहीच आहे. पानच बारकाले राहिले. परवा दिवशीच तोडले होते आणि काल 2-3 दिवसात तर परत एवढाले झाले है ना बाय. हे काय बेसन पिठ हे घेतलंय, बेसन लावून असं काय करा, पातळच वड्या करा बरं का. लय जाड म्हणला रट ते चव नाही देत. एकदम पातळ मस्त कर. हा, मी तर चपात्या करू का? तू चपात्या कर, बाई करील तोर वड्या. उरकून घ्या लवकर. आणि चांगल्या वड्या करा, एकदम टेस्ट लागल्या पाहिजेत. मस्त तळा आणि पातळ. मी ट्राय करून बघते. मस्त झालं. घ्या मग, नको घ्या टेस्ट करू. मस्त चपचपीत करताना, चपचपीत नाही, चमचमीत अशी चवला एकदम टेस्ट मस्त. आज भाजीला काय नव्हतं म्हणजे काय होतं? काहीच नव्हतं आज भाजीला, म्हणून ठीक होतं घेतलं. वड्या. बरं, घ्या आवडतं घ्या. चला, आता वड्या अशा बनवल्यात आणि आता तळायला ती पाठ टाकते. आता तळायला टाकल्या तेला तेल टाकलंय
आणि अशी मस्तपैकी चालू आहे आता दीपालीचं स्वयंपाक. तर इकडं मस्तपैकी चपात्या आणि भाकरी केल्यात, भाकर 2 केल्यात कोणाला तरी, बाकी चपात्या केल्यात मस्त. आणि तेल किती आणि वरून टाकावं लागतं का तेल. आणि मला तर स्वयंपाकाचं काही माहीतच नाही. उडतं वरून तेल टाकलं उडतंय. आपल्याला तर असलं काही माहीत नाही, कधी करायचं वेळ नाही आधी आता सध्याला, तर त्याच्यामुळं काय आपल्याला असलं काही जमत नाही, कधी यायला पाहिजे थोडंसं. चला दीपक बघा तेल होती ती असं ना. बघा आता असं मस्त आपल्याला खायासारख्या होत्याला वड्या. आणि अजून आहेत किती 7-8 पानं आहेत. त्यामुळे दीपाली किती करून. हे आमचा विराज म्याव 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 चाव 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 चाव. आज सुट्टी आहे त्याच्यामुळे चाव म्याव मस्त झोपलाय. आनंदी झोपली आहे झोक्यात आनंदी. आणि ह्याचं काय चाललंय चाव म्याव चाव म्याव चाव म्याव. सुट्टी असल्यामुळं करीन अभ्यास लहान आहे. म्हणलं होतं आज मम्मी वडी खायची. असं ना कर ना, गरम गरम वडी खाईन ना. वडी आहे खायला, दूध बी आहे. अजून एखादी कोण नाही पिलं काय ना आज चहा राहिला तसंच. मला काय माहिती, मी तर चहा पित नाही. तू पिती चहा? तू पिती? मी पितो. बंद केला आता. मग कोणाच्या वाटत राहील? अण्णा तर चला आता दीपालीचे झाल्यात वड्या. आता चला जेवण करून घेत होतो आम्ही. तर दीपालीचं काय चाललंय दाखवून जेवण करायची. जायचा टाईम झालाय जवळपास 9:30 वाजल्यात. आता हे निघायचं ड्युटीला. तर दीपाली काय चाललंय? वाडपूर जेवायला सगळं वाडे वगैरे टपकन. म्हणजे कसं आहे भरपूर उशीर आहे. फॅनवर पांघरून कोण टाकलंय? हवा लागत होती चांगली काढायची. घी जाऊ दे तोर तर वड्या पाणी घ्यावं लागलं. अशा वड्या केल्यात. घेतो जेवण करून एकदा.